नमस्ते. आज आपण ना एका विशिष्ट विषयावर बोलूया. कोणता विषय आहे तर आज आपण एक जनरल असं मला वाटतंय, मी माझं मत व्यक्त करते, की आपण साधारणपणे जेव्हा अभ्यास करतो ज्योतिषशास्त्राचा, त्यावेळेस आपल्याला असं आढळून येतं, की आपण जे काय शिकलो आहोत, ते प्रॅक्टिकली अप्लाय करता आलं पाहिजे आपल्याला. मग ते कसं करायचं? हा एक प्रश्न असतो. तर माझं असं मत आहे, की आपण आत्ता एक जेमिनी ज्योतिष या आपण या साठी जरा चर्चा करूया. असं आहे, की माझे स्वतःचे हे क्लासेस आहेत. जेमिनी ज्योतिष मी शिकवते. तेही प्रिडिक्शन करायला शिकवते, की कसं चरदशा आपण वापरायची आहे. तिचा यूज करून आपण प्रिडिक्शन कसं करायचं असतं. जर आपण ते प्रिडिक्शन करू शकलो, तर आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होतात. ती पद्धत आहे एक करण्याची. चरदशा तर सगळीकडे लिहिलेली आहे, पुस्तकांमध्ये लिहिलेली आहे. पण हाऊ टू ॲप्लाय हे कसं आपण बघायचं आहे, ह्याच्यासाठी प्रॅक्टिकली आपण आता शिकूया. त्याच्यासाठी आपण आपल्याला जेव्हा जेव्हा हे होईल जमेल त्यावेळेस माझ्या क्लाससाठी जॉइन होऊ शकता. माझ्या क्लासची वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10. कोणतेही 2 तास आपण घेऊ शकता, कारण हे प्रायव्हेट क्लास आहेत. हे पर्सनली घेतले जातात 1 to 1. ऑनलाईन घेतोय, पण ऑनलाईनमध्ये काय होतं, की आपण 2च समोर एकच व्यक्ती असते. त्यामुळे आपण तिला पूर्णपणे अटेंड करू शकतो. तिचे सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो आणि काही जर पॉइंट्स क्लिअर झाले नसले शिकवण्यात, तर ते आपल्याला फ्रँकली विचारता येतात. कारण आपण काय होतो ग्रुपमध्ये जेव्हा शिकतो, त्यावेळेस आपल्याला असं आढळतं, की आपण जे काही शिकतोय ते आपण काही वेळेस थोडासा एक न्यूनगंड म्हणा, की कसं विचारूया वगैरे असं होतं ग्रुपमध्ये, म्हणून आपण ते विचारत नाही आणि मग तसंच आपण पुढे जात असतो. पण ते सगळं मला टाळायचं होतं, म्हणून मी फक्त एका व्यक्तीला शिकवते, तेही पर्सनली शिकवते ऑनलाईन. त्याच्याने काय होतं, की आपण जेव्हा लाईव्ह कुंडली घेतो, आपण काही मागच्या कुंडल्या घेत नाही, पुस्तकातल्या कुंडल्या शिकवत नाही. अशासाठी शिकवत नाही, कारण की आपण ते लॉजिक घेऊन आत्ताच्या कुंडल्या सोडवू शकत नाही. आता त्याच्यासाठी असं आहे, की थिअरी तर भरपूर आहे, पण त्या कुंडलीसाठी लागणारी थिअरी किती ॲप्लिकेबल आहे, हे आपल्याला शिकलं पाहिजे. आता आपण खूप शिकलो आहोत, पूर्ण सगळं पुस्तकं आपण वाचली आहे, आपण नियम पाठ केले आहेत, आपण सगळ्या परीक्षा दिल्या आहेत, सगळं केलं आहे. पण एक लक्षात घ्या, की आपल्याला 2 आहे, एक पुस्तकी ज्ञान, एक व्यवहार ज्ञान. आता आपण नेहमी शाळेच्या 10वी झाल्यानंतर कॉलेजमध्ये जातो. कॉलेजहून आपण हायर एज्युकेशन घेतो आणि जॉबसाठी ॲप्लाय करतो. त्यावेळेस ते प्रश्न विचारतात, की तुमचं ठीक आहे, सर्टिफिकेट आहे, आम्हाला मान्य आहे, कारण हा गेट पास आहे. सर्टिफिकेट हा एक गेट पास आहे. आपण त्या माध्यमातून त्या इन्स्टिट्यूट किंवा त्या कंपनीत आपण प्रवेश करू शकतो. तसंच आपल्याला जे काही परीक्षा देऊन सर्टिफिकेट्स मिळाले आहेत, ते घेऊन आपण मार्केटमध्ये जे काही आपले जातक असतील, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केपेबल असतो. असं आपल्याला सिद्ध करायचं असतं. आता ते सिद्ध कसं करायचं? तर व्यवहार ज्ञान हा वेगळं असतं आणि पुस्तकी ज्ञान हे वेगळं असतं. अशासाठी सांगते मी, की आपण जेव्हा एक रेसिपी बुकमधून एखादा पदार्थ करतो, कारण मी गृहिणी आहे म्हणून मी त्याचं एक उदाहरण देते, की रेसिपी बुकमधून जेव्हा आपण पदार्थ करतो, तर तो पदार्थ कसा होतो आणि आपल्या आईने किंवा आपल्या आजीने शिकवलेल्या पदार्थामध्ये आपल्याला एक वेगळंच काहीतरी ट्रिक मिळत असते, काही क्ल्यूज मिळत असतात. कारण आपण ते डोळ्याने बघत असतो, स्मेल येत असतो आपल्याला, सगळं आपल्याला कळत असतं. तो पदार्थ आपल्याला रेसिपी बुकमधून केलेल्या पदार्थापेक्षा वेगळाच आढळतो आणि तो पारंपरिक पद्धतीने होत असतो. मग हे सगळं असंच आहे. ज्योतिषशास्त्रात सुद्धा तसंच आहे. तुम्ही जेव्हा समोरासमोर शिकता, तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला काही ज्या उकल झालेली नाही, समजल्या नाहीत, त्या पण आपण विचारू शकतो, चर्चा करू शकतो. हा एक चर्चात्मकच अभ्यास असतो. असं नाही आहे, की आपण कोणी एका ह्याच्यावर आहोत. आपण एक चर्चेच्या माध्यमातून हा क्लास घेत असतो. आता जेमिनी ज्योतिषचा जेव्हा क्लास घेतो आपण, त्यावेळेस जेमिनी ज्योतिष आणि पराशरी जे पारंपरिक आहे, त्याच्यात काय फरक आहे, हे आपल्याला आधी कळलं पाहिजे. मग मी ते फरक सांगते. मग त्याचा उपयोग कसा होतो? कारण असं आहे, की जर आपण पारंपरिकमध्ये बघतो, की ग्रह उच्चीचा.
ग्रह उच्चीचा म्हणण्यापेक्षा आपण जास्त डिग्रीचा ग्रह म्हणूया. आता त्या ग्रहाचा असं आहे की आपण त्याला वृद्धावस्था म्हणतो. पण जैमिनी ज्योतिषमध्ये ह्यालाच आपण आत्मकारक म्हणतो. आत्मकारक म्हणजे काय, की जो ह्या कुंडलीचा एक घटक आहे, एक प्रॉमिनंट घटक आहे आणि तोच ह्या कुंडलीमध्ये सगळं कार्य करताना आपल्याला दिसत असतो. जसं आपण असेंडंट म्हणतो, म्हणजे लग्नेश म्हणतो तशा प्रकारे. पण हा डिग्रीने जास्त असलेला घेतला जातो आणि हा जो फरक आहे हा आपल्याला जैमिनी ज्योतिषमध्ये आढळतो. जैमिनी ज्योतिषमध्ये चरकारक असतात. चरकारक हे आता आपण पारंपरिकमध्ये काय शिकलो, की रवी हा पित्याचा कारक आहे वगैरे. पण इथे तसं नाही होत. जैमिनी ज्योतिषमध्ये काय होतं, की त्या डिग्रीप्रमाणे त्याचं कारकत्व ठरतं. मग ते कसं करतं, त्याच्यातून आपल्याला कसे इव्हेंट्स काढता येतात, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही आणि चटकन लक्षात येणारी. चरदशा ही अतिशय पिन पॉइंट आणि लक्षात येणारी गोष्ट आहे आणि लवकर आपल्याला त्याचं उत्तर फाइंड आउट करता येतं. तर मग आपण वेळ न घालवता माझ्या क्लासला जॉईन व्हा आणि जी काय आहे, माझा फोन नंबर आहे 9763787646. मी राहते पुण्यामध्ये, वारजेमध्ये राहते आणि आपण ऑनलाईन शिकणार आहोत. त्यामुळे आपल्याला जे काय ऑनलाईन शिकू त्याच्यात आपण 1 to 1च असणार आहे. त्यामुळे आपण जॉईन होऊन हे सगळं जैमिनी ज्योतिष शिकावं असं माझं मत आहे. मी असं आव्हान करते, की लवकर आपण क्लाससाठी जॉईन व्हा. बरं ह्याचा काही ड्युरेशन खूप मोठा नाही आहे. आपण 6-6 महिने, 3-3 महिने, 1-1 महिने असं शिकवत नाही. कारण आपण महत्त्वाची थिअरी घेऊन शिकवत असतो आणि लाईव्ह कुंडल्या शिकवत असतो. लाईव्ह कुंडल्या म्हणजे जी काय तुम्ही कुंडली घेणार आहे समोर, तिचाच आपण अभ्यास करणार आहे. आपण कुठल्याही पुस्तकातल्या कुंडल्या घेऊन अभ्यास करत नाही. मग आपण त्याच्याने काय होतं, की समजा मी माझीच कुंडली घेऊन मी डिकोड करायला बसली, तर मला त्याच्यात इंटरेस्ट वाटतो. कारण की माझे इव्हेंट टॅली होत असतात. मला पुढचं फ्युचर कळत असतं आणि फ्युचर ह्याच्यासाठी कळावं, की आपल्याला काही आयुष्याचं प्लॅनिंग पण करता येतं काही गोष्टींचं. मग आपण त्याच्यासाठी आता समजा मला घर घ्यायचं आहे, पण माझं घर कधी होईल हे जर मला कळलं कोणत्या ट्रान्झिटमध्ये, तर मी ते जरा प्लॅन करू शकते ना, की मला अवधी किती मिळतोय, मी काय-काय फायनान्शियली करू शकते आता ॲडजस्टमेंट वगैरे. तर चांगल्या गोष्टीसाठी पण ज्योतिष आहे. एखादा निर्णय आपला चुकीचा आहे का बरोबर आहे हे आपल्याला कळण्यासाठी, त्याच्यात का कोणी आपल्याला कन्फर्मेशन देऊ शकत नाही, तर आपल्याला ज्योतिषच्या माध्यमातून मिळू शकतं. तर आपण ह्या सगळ्या संधीचा फायदा घ्यावा. माझं ऑनलाईन कन्सल्टिंग पण आहे. फक्त ₹500 फी आहे त्याची. खूप नाही आहे आणि मी त्याच्यामध्ये आपल्याला जे काय आहे ते डिकोड केल्यावर फोन करून, कॉल करून आपल्याला सगळं समजून सांगत असते. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिले जातात आणि वारंवार आपण त्याच्यावर बोलत असतो. या प्रकारे आपण अभ्यास करतो आणि कन्सल्टिंग करतो. अशा प्रकारे माझे क्लासेस पण आहे आणि कन्सल्टिंग पण आहे. तर आज माझं आव्हान आहे, की आपण माझ्या ह्या सगळ्या क्लासेसच्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपण एन्जॉय कराव्या आणि कन्सल्टिंगचा एकदा अनुभव घ्यावा, खात्री पटेल आपल्याला. धन्यवाद.